तर दादाला जपलं पाहिजे. हे बुपू चारे डायरेक्ट शेळ आहे. दुसरं कुठे हे पाहिला हा भारी झाला आहे. हा तर नमस्कार मित्रांनो, मराठी सुलभावरती 365 दिवस चालण्यामध्ये आज आहे आपला 46 दिवस आणि ह्या 46 दिवसामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता आज मी चालू शिरूरला. तर मित्रांनो चला आता आपण निघालो शिरूरला. माझं पण शिरूरला काय माझी चप्पल वगैरे घ्यायची. माझी चप्पल अशी तुटलेली जराशी मी सगळी तुटलेली आहे. तर घेऊ चप्पल आणि डबल. आजकाल काय आपण कारखान्यात जात नाही शक्यतो. राहिला टाईम हा मी बॅग बंधून काढलेली. बॅग वाळली नाही आहे आपली सर वाळली लगेच निघतो. तर मित्रांनो चला आपण मला घरी ते मटेरियल आणतो. हवाला चपला घातलेल्या आहेत मी. आपण चला जातात आपल्या तिकडल्या नदी काढल्या राहणार. कारण आपण तिकडे लावले 2 आंबे. ते आंबे बघून येतं. तर त्याला बघू कसं आंबे बरेच दिवस इतकं लिहिलं इथं त्यांनी दाखवले म्हणजे फोटो होता. आपण डायरेक्ट आता लाईव्ह बघून कसं काय आपल्याला जातं नदीत बघू मासे आहे का तशी. नंतर आज डबल ट्रॅक्टर आपल्या इथं साऱ्या पाण्यानुसार. मित्रांनो फायनल आपण सगळं आपल्या रानाच्या जवळजवळ आलो होतो. मी इथून बघा आपले विहीर ते आपले दर्शक असं काहीतरी येऊ राहिला आहे. निवसर पाणी आहे. आपला जर्मन बाग इथे डायरेक्ट पाण्यात. मित्रांनो फर्स्ट टाइम कधीच एवढं पूर्ण होता आला. डायरेक्ट पाणी इथं आदळ इथून डायरेक्ट इकडं सगळ्यांच्या राहतात. फर्स्ट टाइम आलं तर केवढं फर्स्ट टाइम बसून नदी ना त्यापासून फर्स्ट टाइम बघायचं सगळं अडकलंय. सगळं शिरूरचं जेवढा माल नाही तो माल सगळा इकडं आला. फर्स्ट टाइम झालेलं आहे सगळं म्हणजे पूर्ण ते आलेलं. याच्या आधी कधीच नाही आला. कधीच आमच्या आजोबाच्या पंजोबाच्या काळात पण एवढं पूर्ण आलेला. तेवढा पूर हे बारचीने आलता. बरंच म्हणजे शिरूरचं तेवढं हे आहे ना बाजार तर तेवढं सगळं उपटून इकडं आलं. पत्रे ती बघा इथे विहीर होती. विहीर सगळं बुजली. तर चला आता अजून आपण राहणार. आता बरंच लांबून फिरून जावं लागणार. तिची किटी ना ती कारण की कुठूनच आपल्याला जायला रस्ता नाही आहे. आणखी सगळं बैलगाड्या पलीकडे जातो. आपले जे म्हणजे आपलं वावर आहे ना आपण सुद्धा आणखी तिकडे राहण्यात गेलो नाही. तर मित्रांनो फायनली राहणं जायला आलो तर आपल्याला जायला रस्ताच नाही आहे. तिकडून मग किटी फुटलेली आहे. जायचे पाण्यातून आपण घ्यावं लागेल डायरेक्ट पॅन्ट वर जावं लागेल डायरेक्ट पै माझ्या हातात मोबाईल चप्पल. चला फार टफेस्ट एक्झाम आहे हा भाई. आम्ही खाली पाणी जरी गेलो तरी काही अडचण नाही. फक्त मोबाईल नाही गेला पाहिजे. हो पाणी नको रिस्क नको बाबा. एवढा लाग तू आणि तू काय माहिती जाते बैलगाडे हे खोटं बोलून राहिलाय. तर चला मित्रांनो बघू जाता जर भेटलं रस्ता हाई डायरेक्ट मग जायचं आपण कॅन्सलच करावं लागेल. तर मग उपायच नाही दुसरं मग पलीकडे जायला. मग पुढं लय पाणी आहे इकडं लय पाणी आहे. मग एकच पर्याय फक्त पोहत जाण्याचा. पोहत काय आपण जाणार नाहीत. ह्योच रस्ता म्हणजे लागून जायला तिकडं येऊ. तर मित्रांनो फायनली आलो होतो आपण किटीवर. पलीकडे जायचं म्हणजे हे बघू शकता किटी सगळी उचकलेली. तर तरी पण आपण दिल पे हात रखे आगे बढ़ते. जर का पाय डायरेक्ट पाण्यात हो भाई साहब. तर काही साप खातो मी डायरेक्ट गुढी पलीकडे. इकडे पाणी इकडे एवढं पाणी. तर मित्रांनो किटी आलो होतं म्हणलं किटीपासून पुढं रस्ता असतात. किटीपासून पुढं पण नाही का खड्डे डायरेक्ट खड्डे. आता मला डोकं चला नेमके काय करावं काय नाही. आपलं वावर तिकडं असं हे बघा सगळी झालं होऊन गेलेलं आहे. तर काय करावं काय नाही डोकंच चला ना. जायला तर रस्ता नाही. बघा एवढं उठलेलं आहे. फर्स्ट असं पूर आल्यामुळं किटीची पण सगळी वाट. काय करायचं. तर मित्रांनो फायनल रस्ता सापडलाय. आता पहिल्यांदा मी जातो नंतर मग कॅमेरामॅन फार अवघड आहे. खूप पैसा आता काय करतो मी पॅन्टवर घेतो चपला पायाचे. तर मित्रांनो हाता घेतला मी कॅमेरा हातात असं निघतो मी तो मला इकडं. हे बघा इकडं किती राजगान कुठलंय. तर आपल्याला इथून असं त्या ढिगल्यावर चपला काय रवायला करतो चल. हो भाई
फार थंड पाणी. आता लांबून पाहिलाय रस्ता दिसलाय, पुढं जाऊन पण आपण जर असला तरच मग बरं आहे, नाही तर मग काय सगळा पचकाचे. मी इतके येऊ शकत चलत कस तरी चल चला आता चलत चलत. तर मित्रांनो दुसऱ्या बेडवर आलो होतो आपण. एक तिकून बरं ये चल ये इथपर्यंत ये. तिकून काय आला डायरेक्ट वर चालायचं ना. मित्रांनो तो जो बेड आहे त्या बेडवर आम्ही ह्या बेडवर आलो होतो. आता ह्या बेडवरून आपल्याला जायला रस्ता नव्हता, तर आता आपल्याला इकून ह्या इथून चल पटकन चल. होय आता इथं जायचं बरं का, असं इथं जायचं आणि तिथं बाहेर निघायचं आणि तिथून ते लिंबल धरून वर जायचं. तेच उपाय बघाय आपल्याला. तर चला मित्रांनो आता जायचं आपल्या इथून. तर आता मी काय करतो, आणखीन पॅन्ट वर घेतो. पॅन्ट भिजलेली ही बघू शकता, पॅन्ट पण भिजलेली आहे, मग काय अडचण नाही, पॅन्ट वर घ्या आणखी. तशी पण आपल्याला ऑफ रोडिंग करायची ना. भिजणार आहे आणखी कमरेत पाणी असणार. हे एवढं नसा सहज सोपं आहे. चला मित्रांनो आता मी काय करतो, कॅमेरा तरी पण सुरू ठेवतो. मी जो कोड आधी हो मी जर आधी जाय मग मला अंदाज कळ. चपला इथे ठेवायचं का? नाही चल. तर मित्रांनो आता भारी आहे माझी. ओ भाई साहब पाव दे पानी आ गया. डडिंग हो रही है. ना गाडी मोकर रिस्क घेतली. मोबाईल गाइस पोटे चला घाबरू नको रिस्क इश्क अय्यो गाइस फनी. हो फायनली गाइस आपण आलोच कडे. आता कुठं वाट वाट नाही आता काही का मग कडलं चला आता. असा वर धरतो ना गाइस मला वर वर जातो. हा जाय आधी जाय मला भेट राहील नाही मरणाचं. दोन आम्ही बघायसाठी एवढी काही रिस्क घ्यायची काही गरज आहे का? छाती इतकं पाणी आहे, मोबाईल दे वाटलंच तिकडे. नाही चल मी येतो. घाबरू नको. तर फायनली आपण आपले झाड बघायला आलेलो इथं. बघायला लागेल आपला कुठेतरी लापल्याला आंबा आहे बस चांगला मोठा झालाय. त्याला जपलं पाहिजे. बुपू चारी डायरेक्ट शेळ आहे. दुसरं कुठे हे पाहिला आणि दुसरा आता दुसऱ्या लोक ही आपली एवढी ज्वारी चला आता दुसऱ्या आंबे तेव्हा आपला तेव्हा दुसरा आंबा. ओ भाई साहेब हा भारी झालाय. हा जरा आंबा येऊ. तर चला जाऊ आता घरी डायरेक्ट. तर मित्रांनो आज वाले संध्याकाळचे 11:30 आणि फायनली माझा झोपायची वेळ झालेला आहे. आज मी फर्स्ट टाइम गावाकडे 11:30 वाजता जागलेलो आहे. टी व्ही बघत होतो, गाणी वगैरे लावली होती माझं हॉटस्पॉट जोडून. माझं हॉटस्पॉट काय 5G वर चाललं नाही, 4G चाललं. त्याच्यामुळे माझा आपला 100 फायनल म्हणजे जाऊन मोबाईल घेतला ना त्यापासून आज पहिल्यांदा 100% डाटा संपलाय माझ्याकडे आज मग. तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी सेंड करतो. मला आज उमरला जायचं तर आपली बॅग भरायची होती. ह्यावेळेस आपली बॅग न्यायची ही सहलीला पण ट्रिपला पण काम आहे आपल्याला. आणि आपली जी बॅग आहे ती पण नव्हतं जे दरबार स्टँड कॉलेज होतं. ही गुगोची बॅग इथं बरेच दिवस पडून होती. मला त्याला आपलं पण यूज होईल सेपरेट बॅग आहे. तर ही पण नव्हतं आपली पण नव्हती. 2 बॅगी ती घडवे मी नव्हतं आपण ट्रिपला. ट्रिप काय खाली आपली समजा उद्या 1 तारीख ना 1 2 3 काय 4-5 दिवसात ट्रिप येईल. तर ट्रिपला जावं लागेल. तर मित्रांनो भेंडू ब्लॉगमध्ये आपला बराचसा पसारा आवरायचा आहे. आपलं सेल्फी स्टेक सगळं इकडंच आहे. ते सगळं मटेरियल भरावं लागणार आपल्याला. आता झोपतो 11:30 वाजता लवकर उठायचं आहे.
म्हणजे लवकर उठून आंघोळ वगैरे करून बॅग भरवतं आणि टाईम जर पडला तर 8 वाजता निघतं. जर 8 वाजता जर नाही जाणार झालं तर त्या 3 वाजता होतं. तर चला तर मित्रांनो व्हिडिओ लागून येतो परत आपल्या व्हिडिओ कॉन्फिडन्स स्ट्रॉंग ठेवा. जर आपल्या व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. मित्रांनो सबस्क्रायबर वाढा. सबस्क्रायबर तुम्ही जे करतात ना ते स्लो चालू आहे. सबस्क्रायबरचा जो स्पीड आहे तो वाढवा. तर आपण भरपूर करायचे. आणखीन आपल्याला म्हणजे 10,000 म्हणजे 10,000कडे जायचंय बरं. आणखी लई आहेत भरपूर आहे आणि टार्गेट फुल मोठं आहे. तुमचा व्हिडिओ त्याच्या ब्लॉग येतो पण आपला व्हिडिओ बनवायचा कॉन्फिडन्स फुल ठेवा. तर व्हिडिओ त्याला बाय बाय.